उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका। आज पीक विम्याच्या बाबतीत मला आपल्या सर्वांना सविस्तर अशी माहिती द्यायची आहे। बरेच गैरसमज या बाबतीत पसरलेले आहेत, ते दूर करण्यासाठी आपण सर्वांना सहकार्य करायला अशी अपेक्षा आहे माझी। पीक विम्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने निविदा काढली होती आणि बजाज अलायन्स या कंपनीला उस्मानाबाद जिल्ह्याचं काम जे आहे ते देण्याचं ठरलं होतं। त्याच्या अनुषंगाने 27 जुलै 2020च्या दरम्यान महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार हे डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड ट्रेनिंग, कमिशनरेट ऑफ ॲग्रिकल्चर, महाराष्ट्र स्टेट पुणे, हे थोडक्यात कृषी आयुक्तालयाच्या संचालकांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने बजाज अलायन्स या कंपनीबरोबर करार केला आणि त्या कराराच्या अनुषंगाने ही योजना जी आहे ती राबवली जात आहे। आपल्याला माहिती आहे की 2020मध्ये साधारण 80% शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आणि त्या हंगामामध्ये बजाज अलायन्स कंपनीचा जो नफा आहे तो जवळजवळ 550 कोटी रुपये झालेला आहे। जे काही घडलं तेव्हा ते अयोग्य होतं। आपण त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला होता। 5 मार्च 2021ला कृषी आयुक्तांनी एक पत्र दिलं होतं बजाज अलायन्स आणि इतर इन्शुरन्स कंपन्यांना। आपली जी मागणी होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलं की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्याचे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे झाले होते आणि तुम्ही तेच पंचनामे गृहीत धरा आणि शेतकऱ्यांना क्षेत्र घटकानुसार एरिया अप्रोचने नुकसान भरपाई जी आहे ती अदा करा आणि आम्हाला जिल्हा प्रशासनाला आणि कृषी आयुक्तालयाला ती रक्कम दिल्यानंतर आम्हाला माहिती द्या। मार्च 2021ला मला आठवत असेल की अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या दरम्यान होतं आणि ह्याच्याबद्दल चर्चाही झाली होती, प्रश्न उपस्थित झाला होता। त्या अनुषंगाने त्यांनी हे पत्र दिलं। आता हे पत्र दिल्यानंतर काहीच हालचाल झाली नाही। मग आम्ही बराच फॉलोअप केला आणि पाठपुरावा केल्यानंतर हे लक्षात आलं की कृषी आयुक्तांना विमा कंपनीला काही निर्देश आदेश देण्याचे अधिकारच नाही। जरी करार विमा कंपनी आणि कृषी आयुक्तामध्ये झाला असला तरी तो सरकारच्या वतीने त्यांनी केला होता आणि खऱ्या अर्थाने जे कृषी सचिव आहेत त्यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले होते या कराराच्या अनुषंगाने। हे लक्षात आल्यानंतर 7/9/2021ला मी स्वतः आपले जे प्रधान सचिव आहेत कृषीचे एकनाथ ढवळे यांना मी पत्र दिलं, यांना या नियमाची पूर्ण माहिती दिली आणि मी त्यांना सांगितलं की 25 लाखाच्या वरचा ही रक्कम आहे आणि असे विषय जी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती आहे तिच्याकडे जाणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने मी ही तक्रार तुम्हाला देतो उस्मानाबादची। तुम्ही याच्यावरती बैठक घ्या आणि तुम्ही आदेश निर्गमित करा। करारामध्ये असं स्पष्ट म्हटले की कृषी सचिव जे आदेश देतील त्याचं सगळेच जण, संबंधित सगळेच जण पालन करतील। मग मी सचिवांना 7/9/2021ला पत्र देऊन देखील सचिवांनी बैठक घेतली नाही आणि सचिवांनी याच्या बाबतीमध्ये आदेश दिले नाही। त्यामुळे आपण कोर्टात गेलेलो आहोत आणि 2020च्या बाबतीमध्ये पुढची जी काही सुनावणी आहे ती 18 जानेवारीला आहे। दुर्दैवाने राज्य सरकारने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही
त्यामुळे हा विषय माननीय उच्च न्यायालयात गेला आहे. जो करार झालेला आहे विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये, त्याच्यात 26 नंबरमध्ये प्रोव्हिजन दिली आहे की जे पालकमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक रिव्ह्यू कमिटी राहील आणि ते जेव्हा मीटिंग बोलवतील तेव्हा विमा कंपनीचे राज्य स्तरावरचे अधिकारी देखील तिथे उपस्थित राहतील. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आजपर्यंत ही बैठक घेतलेलीच नाही. हे देखील आवर्जून तुमच्यासमोर मला मांडायचं आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 2021च्या बाबतीत देखील मला आपल्याला सांगणं गरजेचं वाटतं आहे. 2021च्या बाबतीत 2020 सारखीच परिस्थिती उद्भवायला लागली. त्यामुळे विमा कंपनी, आपलं जिल्हा प्रशासन, मग ते SAO ऑफिस असेल, कलेक्टर असतील, यांना देखील अनेक मुद्दे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत. जो होता तो विमाची रक्कम जी आहे, नुकसान भरपाई किती द्यावी, या बाबतीत अतिशय स्पष्ट विमा कंपनीबरोबर झालेल्या करारामध्ये आहे आणि केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये अतिशय सुस्पष्टपणे आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं. आता काही लोकांनी संभ्रम निर्माण करून दिला होता, त्याचा कदाचित फायदा या विमा कंपनीने घेतला आणि त्यांनी जेवढी रक्कम मिळायला हवी, म्हणजे माझा अंदाज असं सांगतो की 30,000च्या वर प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळायला हवी. 30,000 देण्याच्या वेळी त्याच्या निम्मे म्हणजे 15,000च्या आसपासच त्यांनी दिले. आणि कारण असं पुढे केलं की गाईडलाईन्समध्ये जर काढणीच्या 15 दिवसाच्या आत नैसर्गिक आपत्ती आली तर मग वेटेज जो आहे तो पीक कापणी प्रयोगाला निम्मा द्यायचा आणि नुकसान जे काही झालं आहे प्रत्यक्षात त्याला वेटेज निम्मा द्यायचा. हे कारण त्यांनी पुढे केल्यामुळे 30च्या ऐवजी 15 देणं योग्य आहे असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, जे साफ चुकीचं आहे. याची पूर्ण कल्पना आपल्या कृषी विभागाला आणि महसूल विभागाला देण्यात आली होती. त्याच्या अनुषंगाने जी बैठक झाली 1 नोव्हेंबर 2021ला बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपले जिल्हाधिकारी होते, SAO होते आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी होते. त्याच्यामध्ये स्पष्टपणे मी आत्ता जे बोललो त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय केंद्र सरकारचा काही दुरान्वयी संबंध नाही. हा पूर्णतः विषय जो आहे तो जिल्हा प्रशासन, कृषी सचिव आणि राज्य सरकारचा विषय आहे. या मीटिंगच्या मिनिट्समध्ये तुम्ही वाचलं तर अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की विमा कंपनी हा जो हे जे कारण पुढे करून 50%च विमा द्यायचा प्रयत्न करते ते सपशेल चुकीचं आहे. कारण आपल्याकडे पाऊस जो पडला होता तो साधारण 22 ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान पडला होता आणि आपल्याकडे नॉर्मल हार्वेस्टिंग पिरियड म्हणजे सर्वसाधारण काढणीचा जो कालावधी आहे तो 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आहे. याचा अर्थ काय होतो की 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर जर पाऊस पडला असता, अतिवृष्टी झाली असती, नुकसान झालं असतं, तर मग त्यांनी जो काही निकष लावला आहे 50%चा तो लागू झाला असता. पाऊसच या 15 दिवसाच्या आधी पडला होता, त्यामुळे हा निकष लागू नाही हे त्यांनाही माहिती आहे. अगदी 1 नोव्हेंबरला त्यांना सांगण्यात आलं होतं आणि हे माहिती असून देखील त्यांनी निम्मेच पैसे जमा करायला सुरू केले. आता हे पैसे जे जमा करायला सुरू केले त्याच्यात बराचसा गोंधळ आहे, तफावत आहे. हे पैसेसुद्धा व्यवस्थित लोकांना, शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे आपण असा निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांनी लेखी तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आणि पोच घ्यायची. कारण जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नाही तोपर्यंत पुढे जर लढायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. बऱ्याच लोकांनी ही प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. त्यात असं लक्षात आलं की विमा कंपनीचे जे लोक आहेत ते पोच देत असताना शिक्का मारायला तयार आहेत. साधी गोष्ट आहे की एखाद्या अधिकृत व्यक्तीने कडे तुम्ही गेला आणि तुम्ही पत्र दिलं तर त्यांनी आपल्याला पोच देत असताना सही शिक्का द्यायचा असतो. आपला म्हणजे आपण बोलताना सही शिक्का म्हणतो, परंतु या विमा कंपनीने आपल्या जिल्ह्यात सहीबरोबर शिक्का द्यायचाच नाही असं साधारण धोरण घेतलेलं दिसते.
हे माझ्या मते अतिशय चुकीचं आहे. मग आपण काय केलं, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये हे ॲक्सेप्ट करा, हे जे काही निवेदनं आहेत, तक्रारी अर्ज आहेत ते घ्या म्हटलं. तसं सुरू झालं, पण प्रचंड गर्दी, शेतकऱ्यांना त्रास होतोय. त्यामुळे आज CEO, जिल्हा परिषद, आपले कलेक्टर आणि SAO तिघांशी मी बोललो आणि शक्यतो सोमवारपासून हे अर्ज ग्रामपंचायतीमध्येच घ्यायचे, ग्रामपंचायतीने पोच द्यायची आणि हे अर्ज जे आहेत ते एकत्रित मग ग्रामपंचायतीने SAOपर्यंत पोचवायचे, SAOने विमा कंपनीकडे, असं साधारण आपण ठरवतोय. याचबरोबर 1 नोव्हेंबरला जे काही मिनिट्स झाले होते मीटिंग, आता त्याला जवळजवळ किती 45-46 दिवस झाले. 46 दिवस होऊन देखील विमा कंपनीने याच्यावरती त्यांचं म्हणणं लेखी दिलेलं नाही. त्यामुळे विमा कंपनीवरती कारवाई करणं अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर माझी चर्चा झाली आहे की यांच्याबरोबर आपण आता कारवाई करणं गरजेचं आहे. याच्या आधी देखील जेव्हा त्यांनी त्यांचे प्रतिनिधी प्रशिक्षित कृषीशी काही संबंध नसलेले लोक त्यांनी एकदा पाठवले होते, तुम्हाला आठवत असेल, तेव्हा आपण बोलल्यानंतर त्यात फरक केला. तेव्हाही खरं तर त्यांच्यावरती कारवाई करायला हवी होती, पण तेव्हा नाही केली. आत्ता मात्र कारवाई करावी लागेल, कारण शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याचे 50% देणार असतील, तक्रारी अर्जांवरती व्यवस्थित कारवाई करणार नसतील, तर मग या विमा कंपनीवरती सगळ्यात स्ट्रिक्ट जी काही कारवाई करणं शक्य आहे ती करायला हवी, अशी मी आग्रही मागणी ॲक्सेप्ट केली. शेवटचा मुद्दा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कृषी सचिव जे आहेत ते राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आहेत आणि कराराप्रमाणे ते जे काही बैठकीमध्ये निर्णय घेतील, आदेश काढतील, ते सगळ्यांनी पाळायचं असं ठरलं आहे. त्याच्या अनुषंगाने सगळ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आपण ही आवर्जून मागणी केली की तातडीने अहवाल, इथे जे काही घडलं आहे त्याचा अहवाल त्यांनी कृषी सचिवांना, प्रधान सचिव जे आहेत कृषी विभागाचे, त्यांना तरी तातडीने पाठवावा. शक्यतो आज किंवा सोमवारपर्यंत तो जो काही प्रस्ताव आहे, इथली जी काही वस्तुस्थिती आहे ती कृषी सचिवांपर्यंत पोचवतील आणि मग महाराष्ट्र सरकारचे हे जे कृषी सचिव आहेत त्यांना आपण 2020ची त्यांनी बैठक घेतली नव्हती, आता 21ची आपण त्यांना घ्यायला आलो. त्याच्यातनं त्यांनी आदेश द्यावे आणि ते विमा कंपनीला बंधनकारक राहतील, असं साधारण ही पार्श्वभूमी. मॅक्झिमम पॉईंट्स मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. आपले काही प्रश्न असतील तर